डायरेक्ट शूट मारला आणि नंतर आम्हाला ती ट्रेन भेटली. आम्ही ट्रेनमध्ये चढलोच होतो, पण नंतर आमच्या हातपाय थरथर थरथर कापत. या बॅगेची प्राइस ते 100 रुपये सांगतोय दादा, तर आम्ही ती बॅग घेतली फक्त तो 100 सांगतात, आम्ही 80 रुपयात. रोडवर ड्युटी करणं, त्या गाड्यांचा आवाज, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची गडबड, कोणाचे भांडणं, कोणाचं काय. हाय हॅलो नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी ब्लॉग आत्ता सुरू करते. म्हणजे मी सकाळीच उठली, जेवण वगैरे बनवलं, टिफिन वगैरे सगळं झाले. आता मी ड्युटीला जाणार आहे, सगळी तयारी वगैरे झाली. असंच ब्लॉग सुरू केलाय. हा ब्लॉग मी परत संध्याकाळी, तोपर्यंत आत्ता मी जाऊन ड्युटीवर येते, तोपर्यंत बाय. तर आम्ही त्या शेवटच्या ब्रिजपासून तर त्या स्टेशनपर्यंत, त्या ब्रिजपर्यंत डायरेक्ट शूट मारला आणि नंतर आम्हाला ती ट्रेन भेटली. आम्ही ट्रेनमध्ये चढलोच होतो, पण नंतर आमच्या हातपाय थरथर थरथर कापत होते आणि श्वास बोलत होता की म्हणजे आता ग्राउंड सोडून किंवा हे करून 2 वर्ष झाले ना, ट्रेनिंग वगैरे संपली तोपर्यंत तेव्हापासून. आणि आता काही ड्युटीच्या धावपळमध्ये काही थोडंफार पण वर्कआउट करणं होत नाही, त्याच्यामुळे हा सगळा आम्हाला त्रास झाला असेल. म्हटलं आता काही नाही, आता थोडंफार वर्कआउट तरी सुरू करावं लागते, कारण खरंच खूप थकलो होतो आम्ही हे करताना. तर असं झालं आमच्यासोबत. पण आम्ही ट्रेन पकडली फास्ट चढून. घराच्या ड्युटीमध्ये एवढा वैताग आलेला ना की बस, आणि त्यात ती ट्रेन पकडली, खूप कंटाळा आलाय. आता मी तुम्हाला दाखवते मी आज काय काय सामान खरेदी केलं. ही बॅग मी घेतली दादरवरून. या बॅगेची प्राइस ते 100 रुपये सांगतोय दादा, तर आम्ही ती बॅग घेतली फक्त तो 100 सांगतात, आम्ही 80 रुपयात घेतली ही बॅग. आणि ही बॅग होती ही 20 रुपयात घेतली फक्त, तशी 100 रुपयात मी ह्या 2 बॅगा घेतल्या आज. आणि त्याच्यानंतर काय घेतलं ना, त्याच्यानंतर काय घेतलं नाही, त्याच्यानंतर काय नाही घेतलं, फक्त एक मुलतानी माती घेतली 45 रुपयाची, ती पण होती शॉपमधून घेतली चांगली. एवढंच घेतलं, बाकी काही नाही घेतलं. बाकी तर हे सगळं माझंच सामान आहे. चला मी आता आवडते आणि लवकरच भेटते, फ्रेश होऊन. तुम्हाला हा घाम दिसत असेल किती आला, तर थोड्या वेळातच. जेवण बनवताना काही व्हिडिओ बनवला नाही, डायरेक्ट जेवण बनवलं. कारण जर व्हिडिओ बनवत राहिली असते ना तर खूप लेट झालं असतं आणि जेवणसुद्धा राहिलं असतं. त्याच्याने एक हिरूज पण आणली. आल्यावर अंघोळ करायच्या आधीच मी जेवण बनवलं सगळं, तोपर्यंत तेजूसुद्धा आली. आणि तेजू येताना खिरूज घेऊन आली, जे विकतचं मिळते पावडरचं ते घेऊन आली. तुम्हाला म्हटलं होतं की थांबा, आता मी रात्री कपडे धुणार आहे. रात्री तर काही कपडे धुतले नाही, तशीच झोपून गेली. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, सकाळी आवरलं, त्याच्यानंतर हे एवढे मोठे बकेटभर कपडे धुतले आणि आता तयारी वगैरे केली, कारण मला ड्युटीला जायचं आहे म्हणून. असं असतं कामांचं, आपण म्हणतो पण काय तेव्हाच्या तेव्हा कोणतीच कामं लवकर पटापट आवरल्या जात नाही, हे तर निश्चित आहे. आणि हो, येऊन खूप थकलीसुद्धा होती, कारण दिवस पण खूप गडबडचाच गेला होता, त्याच्यामुळे खूप थकवा पण येत होता, म्हणून झोपून घेतलं होतं. आणि म्हटलं आता चला, आपला व्हिडिओ अर्धाच बाकी आहे म्हणून म्हटलं तर चला आता मी कपडे वाळू घालते फटाफट. आणि हो, तर असा जातो आमचा पूर्ण दिवस. दिवसभर ड्युटी करा, घरी आल्यावर कामं काही होतात, काही होत नाही, मग काही दुसऱ्या दिवशी करायची, पण त्याच दिवशी होईल हे तर काही नक्की नसतं. असंच वेळ निघून जातो, कारण दिवसभर त्या रोडवर ड्युटी करणं, त्या गाड्यांचा आवाज, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची गडबड, कोणाचे भांडणं, कोणाचं काय, हेच चालतं दिवसभर. कधीच शांती तर नसते. तर त्याच्यामुळे दिवस असाच निघून जातो. आणि दादरला ड्युटी म्हणजे खूप डेंजर हाल होतं. तर असा गेला दिवस. तर चला, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि हो, माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच व्हिडिओसाठी नवीन भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तर चला बाय.